तंत्रज्ञान होतं ते पाठी पडून आता एक नवीन क्षेत्र ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो ते आलेलं आहे. पण त्याच्यावरती कुठे चर्चा होते, त्याच्यावरती कुठे बोललं जातं आहे किंवा त्या त्या AI ला घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाला समजून पुढे या देशाचा विकास कसा करता येईल. या काल कोटा येथे जो कार्यक्रम झाला आणि यूट्यूब चॅनल आणि इतर सामाजिक माध्यमातून साऱ्या भारताना जे चित्र दिसलं ते अतिशय वेगळं होतं. जनरली असं होतं की एखादा राजकीय पक्षाचा माणूस कुठल्याही कार्यक्रमाला गेला की त्याचे आपले काही उद्दिष्ट ठरलेले असतात आणि त्या उद्दिष्टानुसार तो आपल्या विरोधातील पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या विरोधात जे पक्ष असतात त्याच्या विरोधात जनसमूह कसा पेटेल किंवा आपल्या विरोधातील पक्षाच्या विरोधात कसं एक वातावरण तयार होईल अशा पद्धतीचा प्रयत्न कुठलाही राजकीय नेता करतो. आता हे सगळं बोलण्याचं कारण हे की कालची जी सभा झाली आणि या सभेमध्ये राहुल गांधीने हजारो युवकांसोबत जो संवाद साधला यामध्ये हे कुठेही दिसलं नाही. म्हणजे राहुल गांधीच्या विरोधात असलेला पक्ष कुठला आहे तर भारतीय जनता पार्टी की जो सत्तेवर आहे. खरं पाहिलं तर देशातलं असं वातावरण आहे की नुसती थिनगी जरी टाकली तरी भडका होऊ शकतो. अशा पद्धतीचं वातावरण असताना राहुल गांधीने कोटामध्ये काल जे काही भाषण त्याला भाषण म्हणता येणार नाही, जो काही युवकांशी संवाद साधला या संवादाच्या माध्यमातून देशाची जी काही शिक्षण नीती आहे, देशाची जी शिक्षणासंदर्भातली जी काही परिस्थिती आहे ही परिस्थिती मांडण्याचं काम राहुल गांधींनी केलं. आणि त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की ही कुठलीही पॉलिटिकल मीटिंग नाही, त्यामुळे कुठल्याही राजकीय गोष्टीवरती व्यक्तीवरती मी बोलणार नाही अशा पद्धतीचं अशा आशयाचं त्यांनी सुरुवातीलाच वक्तव्य केल्यामुळे हा कार्यक्रम नेमका काय असेल याची दिशा स्पष्ट झाली होती. आणि त्यानंतर त्यांनी काही युवकांना स्टेजवरती बोलवलं, त्यांच्या पालकांना स्टेजवरती बोलवलं आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला किंवा ते एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये काय विचार करत आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक जाणवलं की नीटच्या संदर्भात जी पेपर फुटले या संदर्भात संपूर्ण देशामध्ये एक असंतोष आहे आणि ह्या लोकांना असं वाटतं की ह्या पेपर फुटीला जबाबदार जे आहे हे सरकार आहे. आणि खरं पाहिलं तर लोकशाहीमध्ये कुठलीही छोटी मोठी चांगली वाईट गोष्ट ज्यावेळेस घडते त्या सगळ्या गोष्टीला जबाबदार जे आहे सरकार असतं, म्हणजे सरकारची अकाउंटेबिलिटी असते. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र चांगलं काही झालं तर ते आम्ही केलं, मात्र वाईट काय झालं तर ते आमच्यामुळे झालं नाही अशा पद्धतीचा भाव एकूणच सरकारच्या कार्यकारिणीमध्ये दिसून येतो. आणि मला वाटतं की तो अतिशय अयोग्य असा भाव आहे. कारण मी जसं म्हटलं की चांगल्या वाईट गोष्टीला सरकार हेच जबाबदार असतं. पेपर फुटले याला जबाबदार सरकारच आहे किंवा आर्थिक स्थिती जी काय वाईट झालेली आहे यालाही जबाबदार सरकारच आहे. पण हे सरकारने मान्य केलं पाहिजे. मग एवढं सगळं असताना राहुल गांधीकडे एवढं सगळं बोलण्यासारखं असताना राहुल गांधीने कोटाच्या कालच्या मीटिंगमध्ये यावरती कुठल्याही विषयावरती भाष्य करायचं टाळलं, बोलायचं टाळलं. त्यांनी काही मुद्दे मांडले. त्यातला एक मुद्दा असा होता की देशामध्ये हे जे शिक्षण दिलं जातं आहे हे तुम्हाला नोकरी मिळवून देऊ शकत नाही आहे. अगदी 100पैकी फक्त
12 लोकांना नोकऱ्या मिळतात आणि जवळ 700 लोक जे आहेत ते बेरोजगारी त्यांच्या वाट्याला येते. त्यामुळे त्यांना वेगवेगळे कामं करावं लागतात. म्हणजे जे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये बसत नाहीत अशा पद्धतीचे कामंही त्यांना करावी लागतात. थोडक्यामध्ये परिस्थिती वाईट आहे. आणि ही परिस्थिती कशामुळे आहे ते याला कारण आहे जे काय सरकारच्या नीती ज्या आहेत या सगळ्या सरकारच्या ज्या नीती आहेत, जी धोरणं आहेत, ही सगळ्या याला कारणीभूत आहे. आता सरकारची काही ठळक दिसणारी धोरणं त्याबद्दल मला आपल्याशी बोलावंसं वाटतं. म्हणजे साधारणतः भारताचं जे संविधान आहे ते सांगतं की हे संविधान समाजवादी आहे, धर्मनिरपेक्ष आहे. अगदी या 2 शब्दाच्या विरोधातल्या नीती ज्या आहेत या अलीकडच्या सरकारमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे समाजवादामध्ये काय असतं की बहुतेक ज्या संस्था किंवा ज्या गोष्टी असतात त्या सरकारच्या मालकीच्या असतात. सरकारच्या मालकीच्या म्हणजे कुणाच्या, तर लोकांच्या मालकीच्या असतात. म्हणजे जेवढे शिक्षण कॉलेज आहेत हे सगळे सरकारच्या मालकीचे जर झाले तर ते लोकांच्या मालकीचे होतात. त्यामुळे तिथे तुम्हाला जो खर्च आहे, शिक्षणाचा जो खर्च आहे तो अतिशय कमी ठेवावा लागतो, लोकांना परवडेल असा ठेवावा लागतो. आणि शिक्षणाची जबाबदारी ही सरकारने घेतली पाहिजे. हे समाजवादी धोरणं झाली. पण सरकारने अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण केल्यामुळे आणि जे काही हे होते सरकारी शाळा कॉलेज होते, ह्या कॉलेजला जवळजवळ टाळे लावल्यासारखं केलेलं आहे, उद्ध्वस्त केलेले आहे. म्हणजे जे काही सरकारी कॉलेज शाळा जे होतं हे सगळं बंद करून खाजगीकरण किंवा खाजगी विद्यापीठं यांना प्राधान्य दिलं गेलं. आणि प्राधान्य देऊन ते थांबले नाही, तर खाजगी विद्यापीठामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून भरमसाठ पैसे ते घेतात. आणि त्यातही ते सांगतात की तुम्हाला आणखी चांगलं जर शिकायचं असेल तर तुम्ही या क्लासमध्ये गेलं पाहिजे, या ठिकाणून तुम्ही वह्या पुस्तकं पेन घेतली पाहिजे. म्हणजे ही एक त्यांची मोनोपॉली म्हणू शकतो आपण, किंवा एक त्यांचं जे एक वर्तुळ जे आहे की जो अर्थकारण जे आहे त्यांच्यातच फिरावं अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण केलं गेलेलं आहे. आणि याला समर्थन देणाऱ्या अशा सरकारच्या नीती आहेत. म्हणजे हे सगळं सरकारच करतं आहे अप्रत्यक्षपणे, असंही म्हणायला वाव आहे. तर अशा स्थितीमध्ये जी गरीब मुलं आहेत, जी बहुजन वर्गातली मुलं आहेत, त्यांचे पालक त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात की त्यांनी खाजगी शाळामध्ये लाखो रुपये भरावं, डोनेशन द्यावं आणि एवढं करून परत क्लासला पैसे द्यावे. आणि हे सगळं करता करता जर नीटसारख्या परीक्षेचे पेपर फुटले तर मग त्यांची सगळी मेहनत पाण्यात जाते. आणि म्हणून दुर्दैवाने बऱ्याचशा मुलांनी आत्महत्या केल्या. पण त्या करायला नाही पाहिजे, कारण खरं पाहिलं तर तरुणांनी या सगळ्या गोष्टीच्या विरोधात लढायला पाहिजे, उभा राहायला पाहिजे. आत्महत्या हा कुठल्याही गोष्टीचं उत्तर असू शकत नाही. त्यामुळे युवकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, यातून मार्ग काय निघेल. म्हणजे कसं आहे की 2 प्रकारचे दृष्टिकोन असतात. एक दृष्टिकोन असा असतो की माणूस समस्याकडे बघतो आणि त्या समस्येमध्येच गुंतत जातो. दुसरा दृष्टिकोन जो असतो, समस्या आहेत याला बाजूला ठेवून या समस्यातून बाहेर पडण्यासाठी पर्याय काय असू शकतात या पर्यायाकडे फोकस करणं, हा दुसरा दृष्टिकोन असतो. आणि मला वाटतं की हा दुसरा दृष्टिकोन जो आहे त्या अलीकडच्या तरुणांनी हा स्वीकारला पाहिजे. आणि मला वाटतं की राहुल गांधींनी पण त्यांच्या भाषणामध्ये हेच मांडलं की मुलांनी यातून नवीन मार्ग काय मिळेल. आता उदाहरणार्थ कसं आहे की आपलं जे एज्युकेशन आहे हे एज्युकेशन काय करतं, ते एज्युकेशन नवीन गोष्टी निर्माण करायचं ट्रेनिंग देत नाही आहे. हे फक्त ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टीचं नॉलेज देतं फक्त. पण हे एज्युकेशन खरं आहे का, तर मला असं वाटतं की हे एज्युकेशन खरं नाही. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रेरित करणं हे खरं एज्युकेशन आहे. पण अलीकडच्या काळामध्ये प्रश्न विचारले जाणार नाही
यासाठीच जास्त प्रयत्न केला जातो आहे. आणि म्हणून आपण बघतो की जो प्रश्न विचारतो तो प्रश्न विचारणारा देशद्रोही असतो त्या सरकारच्या दृष्टीने, किंवा तो प्रश्न विचारायला कधीकधी आतंकवादीही ठरवले जातात. का तर त्यांनी प्रश्न विचारले. धर्मेंद्र प्रधान की ह्या सगळ्या नीटचे जे काही परीक्षेचे पेपर फुटले त्याची जबाबदारी सरकारची आहे, आणि त्यामुळे त्या शिक्षण मंत्री कोण आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. तर त्यांचा राजीनामे विद्यार्थ्यांनी मागितलं. म्हणून कोर्टामध्येच काही दिवसापूर्वी जे काही अभिजित दिपकेने एक आंदोलन केलं तिथे त्याच्यावरती एक हल्ला झाला. तर हा हल्ला तो जो मुलगा होता हल्ला करणारा तरुण होता, तो नंतर कळलं की तो RSS आणि BJPशी संबंधित असलेला मुलगा आहे. म्हणजे आणि तो म्हणत होता की हे देशद्रोही आहे. आता राजीनामा मागणं हे देशद्रोहाच्या कुठल्या चौकटीमध्ये बसतं? म्हणजे हे अतिशय ज्याला काही तर्क नाही, ज्याला काही आपण काय म्हणू आपण त्याला कुठल्याही प्रकारचा आधार नाही, बिनबुडाची युक्तिवाद करून लोकांना दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो मला वाटतं चुकीचा आहे. आपण बोलत होतो की शिक्षण जे आहे, शिक्षण माणसाला घडवताना त्या व्यक्तीची मानसिकता सायंटिफिक शास्त्रशुद्ध कशी घडेल, तर्कशुद्ध कसे घडेल अशा पद्धतीचं शिक्षण असलं पाहिजे. शिक्षणामधून स्किल आणि नॉलेज या 2 गोष्टी आणि प्रेरणा या 3 गोष्टी मिळाल्या पाहिजे. या 3 गोष्टी मिळवण्यासाठी आताचं शिक्षण आहे का? तर मला वाटतं की आताचं शिक्षण असं काही करत नाही आहे. स्किल दिलं जातं, पण स्किल देऊन जे काही प्रेरणा असतात किंवा इन्स्पायर करणाऱ्या गोष्टी असतात त्या या एज्युकेशन क्षेत्रामध्ये दिसत नाही आहे. आणि शिक्षण देऊन जे मुलं बाहेर पडतात त्यांना कळत नाही की नेमकं काय करावं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला नॉलेज दिलं, पण तुम्हाला ते नॉलेज कुठं अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं याचं जर नॉलेज दिलं नाही तर मग काय फायदा? ते नॉलेज तुमच्याकडेच असतं. तसं झालेलं आहे. आणि आता सपोज तुम्ही विचार करा की एक काळ असा होता की लोक बैलगाडीमध्ये प्रवास करायचे. बैलगाडी बनवण्याचं काही लोक त्याचं कौशल्य त्यांच्याकडे असायचं, ते बैलगाडी बनवायचे. त्याच्यानंतर कार आल्या, गाडी आल्या. आता विचार करा, कार ज्यावेळेस आल्या त्यानंतर कार कशी बनवायची, कार कशी दुरुस्त करायची हे सोडून जर लोकांनी बैलगाडी कशी बनवायची, त्याचे चाकं कसे बनवायचे याचं ट्रेनिंग जर दिलं असतं तर त्याचा परिणाम काय झाला असता? त्याचा परिणाम हाच झाला असता की बेरोजगारी प्रचंड वाढली असती, कारण लोक कारमध्ये फिरतात आणि तुम्ही बैलगाडी कशी चालवायची याचं ट्रेनिंग देत आहे. हे माझं सांगण्याचं कारण असं आहे की आता जे काय IT क्षेत्र आहे किंवा जे वेगवेगळे क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये AIचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी काय जे काय जुनं याची लोकसंख्या जी आहे ही प्रचंड मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळे ही एक भीती आहे की समजा AI आल्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या जातील, आणि ते काही अंशी खरं पण आहे. म्हणजे जिथं डिझाईन वगैरे बनवायचं, अगोदर एखाद्याला पेंटिंग करून चित्र बनवायचं असेल तर त्याला रोजगार मिळायचा, त्या पेंटरला रोजगार मिळायचा, ज्याच्याकडे कौशल्य आहे त्याला रोजगार मिळायचा. पण AIला आता साधा माणूस जरी म्हणाला की मला नदीत पोहणारा माणूस दाखवतो, तो एका सेकंदात तो तयार करून देतो. किंवा कुठलंही तुम्ही त्याला प्रॉम्प्ट केलं, त्याला सूचना दिल्या की AI तशा पद्धतीचं चित्र अतिशय सुंदर, कल्पनाही करू शकणार नाही अशा पद्धतीचं तयार करून देतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा, ह्या सगळ्या ज्ञानाचा आपण कशा पद्धतीने वापर करणार आहोत आणि जग पुढे चाललं आहे, आपण कुठे आहोत याचा सगळ्यांचा व्यापक विचार मला वाटतं कुठेतरी सरकारने केलं पाहिजे. तर भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे हे त्या ह्या गोष्टीचा विचार करत नाही, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आता लोक बोलायला लागलेत. अदरवाईज 2014मध्ये काँग्रेस नको म्हणून लोकांनीच भाजपाला निवडून दिलं होतं. पण त्याच्यानंतर मात्र अशा 14 नंतर जे 19चं इलेक्शन झालं, 24चं झालं, यामध्ये कुठेही अशा पद्धतीचं वातावरण नव्हतं की भाजपा निवडून येईल आणि भाजपा खूप चांगलं काम करते, लोकप्रिय. तरी ते आले. आता कसे आले हा एक वेगळा विषय असू शकतो. पण सांगायचं तात्पर्य आहे की
कुठल्याही पार्टीला जर लोकांच्या मनावरती राज्य करायचं असेल तर त्यांनी लोकांच्या हिताचं बोललं पाहिजे. लोकांचा विकास कसा होईल याबद्दल बोललं पाहिजे. फक्त धर्म, जात किंवा अतार्किक गोष्टी बोलून, इतिहास बदलून, इतिहास बदलण्याचा प्रयत्न करून इतिहास बदलत नसतो. काही वेळ लोकांच्या डोळ्यावरती पट्टी पडू शकते, पण ती कायमस्वरूपी राहणार नाही. कारण इतिहास हा ब्रिटिशांनी लिहिलेला आहे, तो तसाच आहे. आपण इकडे किती खोडाखोड केली तरी लोक मूळचा इतिहास बघणारच आहेत. त्यामुळे मला वाटतं की या सरकारची धोरणं ही अयोग्य आहेत आणि म्हणूनच आता सगळीकडे लोक जागृत होत आहेत आणि त्या विरोधात बोलायला लागलेत. आता अजूनही वेळ गेली नाही. काही गोष्टी भारतीय जनता पार्टीचं जे सरकार आहे त्यांनी सुधारवण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, हे काल कोटामध्ये राहुल गांधीचं जे भाषण झालं त्याबद्दल मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं. आणि अगोदर जी घटना घडली, अभिजित दिपकेला मारहाण केली, ही घटना आहे आणि अनेक गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीबद्दल शिक्षण नीती आहे, त्याच्यावरती डेटा घेऊन पण आपल्याला काही गोष्टी बोलता येईल. मला वाटतं की आपण तोही प्रयत्न करूया. नेक्स्ट भागामध्ये आपण भारताची शैक्षणिक स्थिती काय आहे, कुठल्या जातीचे किंवा कुठल्या धर्माचे लोक शिक्षण घेत आहेत, कुठले घेत नाही, कुठला प्रांत मागासलेला आहे, या सगळ्यांचा डेटा घेऊन पण आपण या विषयावर बोलू शकतो. मला वाटतं हे आपलं चॅनल आपल्याला निरपेक्षपणे ज्ञान कसं प्राप्त मिळेल यासाठी प्रयत्न करते. आपण कुठल्याही पार्टीच्या किंवा विरोधात नसलो तरी सत्य काय आहे हे आपल्याला बोललं पाहिजे आणि म्हणून आपण प्रयत्न करीत आहोत. आपण हे चॅनल पाहत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.